तर मित्रांनो, हीच ती शिळा आहे. याच शिळीवरती देवी पार्वती देवी सीतेच्या रूपामध्ये याच शिळीवरती उभ्या होत्या. त्यांच्या पायाच्या खुणा प्रत्यक्षात तुम्ही पाहू शकता. आणि याच शिळीवरती या ठिकाणी मार्कंडेय ऋषीच्या गायीच्या पायाच्या खुणा अजूनही जशीच्या तसे आपल्याला पाहायला मिळतात. नमस्कार मित्रांनो, मी राहुल मुळे. स्वागत आहे तुमचं राहलेक यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आपण आलो आता तुळजापूर येथे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुळजापूर येथील घाटशिळ टेम्पल पाहणार आहोत. तर हे टेम्पल कुलस्वामी तुळजाभवानी मंदिरापासून जवळपास अर्ध्या ते 1 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. तर त्या मंदिरामध्ये भव्य अशी शिळा आहे. तर चला तर मित्रांनो, त्या मंदिराचं वैशिष्ट्य आपण जाणून घेऊया आणि त्या शिळेबद्दल थोडीशी माहिती आपण जाणून घेणार आहोत. तर त्यापूर्वी आपल्याला एक रिक्वेस्ट आहे, आपण चॅनलवरती नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करू. तर मित्रांनो, आम्ही निघालो होतो नळदुर्गवरून. जवळपास 35 किलोमीटर आम्ही प्रवास केलेला आहे आणि आता आम्ही आलोय तुळजापूर येथील छत्रपती शिवाजी चौकामध्ये. तर पाहू शकता तुम्ही, महाराजांचा पुतळा अगदी लक्ष वेधून घेत आहे. तिथून थोडंसं पुढे आल्यानंतर डाव्या बाजूला या ठिकाणी आहे भक्त निवास. सध्या या ठिकाणचं काम चालू आहे. अगदी भव्य असं हे भक्त निवास या ठिकाणी होत आहे. तर मित्रांनो, आता आपण आलोय त्या मंदिराजवळ. तर या ठिकाणी गेट बंद आहे. तर आपण डाव्या बाजूने प्रवेश करूया. तर आपली बाईक लावूया आपण या ठिकाणी. तर मित्रांनो, फायनली आपण त्या ठिकाणी पोहोचलेलो आहे. तर आपण याच ठिकाणाहून एंट्री केली. तर या ठिकाणी गेट बंद होतं, कारण आतमध्ये कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे. खूप सारं डेव्हलपमेंट या ठिकाणी हळूहळू होत आहे. तर त्या ठिकाणावर तिकडे मंदिर आहे. तर आपल्याला त्या ठिकाणी जायचं आहे. तर चला मित्रांनो, मंदिराकडे जाऊया. तर मित्रांनो, तुळजापूर येथील कुलस्वामिनी तुळजाभवानी या मंदिरापासून जवळपास अर्धा ते 1 किलोमीटरच्या अंतरावरती हे मंदिर आहे. तर या ठिकाणी डाव्या साईडला छोटंसं गार्डन आहे, पण सध्या हे गार्डन काही कारणामुळे बंद आहे. तर पाहू शकता तुम्ही आतला परिसर आणि आतली खेळणी आपल्याला दिसत आहे. तर तुळजाभवानीच्या मंदिरापासून जवळपास अर्धा ते 1 किलोमीटरच्या अंतरावरती हे ठिकाण आहे. पायी जर आलात तर 15 ते 20 मिनिटाच्या आत तुम्ही या ठिकाणी पोहोचू शकता. आणि तुमच्याकडे जर बाईक किंवा 4 व्हीलर असेल तर 4 ते 5 मिनिट तुम्हाला या ठिकाणी येण्यासाठी लागतात. तर बऱ्याच भाविकांना हे ठिकाण अद्यापही माहीत नसेल. तसं बघायला गेलं तर मी अगदी लहानपणापासून तुळजापूर येथील कुलस्वामिनी तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येत होतो, पण या मंदिराकडे येण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे. तर या ठिकाणी काही परडे आपल्याला पाहायला मिळतात. तर चला तर मित्रांनो, आता आपण जाऊया दर्शन घेण्यासाठी. या ठिकाणी खूप साऱ्या स्टेप्स आहेत. हे टेम्पल उंच डोंगराला असल्यामुळे डोंगरावरून खालचं दृश्य एकदम सुंदर असं आपल्याला पाहायला मिळतं. या मंदिराला 2 आख्यायिका आहेत. पहिली आख्यायिका म्हणजे पूर्वी कृतायुगात या यमुनाचलावर मार्कंडेय ऋषी राहत होते. त्यांच्या आश्रमात गाय व इतर पाळीव प्राणी असायचे. एकदा मार्कंडेय ऋषीच्या गायीच्या खुरामध्ये चरत असताना एक शिळा अडकली. त्यामुळे गायीला
त्रास होऊ लागला. हे पाहून मार्कंडेय ऋषीने त्या खुरातील शिळा काढून या घाटावर फेकली. हीच ती शिळा आपल्याला समोर पाहायला मिळत आहे. इथले स्थायिक असं सांगतात की ही शिळा सुरुवातीला खूप लहान होती. दरवर्षी या शिळेचा आकार गव्हाच्या आकाराएवढा वाढत आहे. या शिळेवरती भाविक तेल सोडतात. या मंदिराबद्दल दुसरी आख्यायिका अशी आहे की श्री राम अवतारात प्रभू रामचंद्राच्या वनवासाच्या काळी रावणाने देवी सीतेला कपट रीतीने पळवून नेले. देवी सीता गेल्यामुळे प्रभू श्रीराम अतिशय दुःखी झाले व देवी सीतेच्या शोधात दक्षिणेस आले. हे सगळं पाहून देवी पार्वतीने भगवान शंकरास विचारले की प्रभू श्रीराम सध्या देवी सीतेच्या शोधामध्ये आहेत, तेव्हा मी त्यांची परीक्षा घेऊ इच्छिते. त्यावर भगवान शंकर असे म्हणाले, प्रभू श्रीराम एक पत्नी व एक वचनी आणि एकनिष्ठ आहेत. जर तुझी इच्छा असेल तर प्रयत्न करून पहा. तेव्हा देवी पार्वतीने स्वतः सीता रूप धारण करून मार्कंडेय ऋषीने फेकलेल्या याच मोठ्या शिळेवर उभे होत्या. त्यावेळी प्रभू रामचंद्रांनी देवी सीतेचे हे स्वरूप पाहिले. त्यांच्या मनामध्ये चलबिचल चालू झाली, परंतु प्रभू रामचंद्राच्या अंतर्ज्ञानाने हा सर्व प्रकार त्यांच्या लक्षात आला व प्रभू रामचंद्रांनी देवीला विचारले, तू का आई इथे? देवी पार्वतीस हे समजून आले की प्रभू श्रीराम फसले नाहीत. तेव्हा देवीने मूळ स्वरूपात प्रकट होऊन देवी सीतेच्या शोधाचे मार्गदर्शन केले व आशीर्वाद देऊन त्या गुप्त झाल्या. काल परत्वे या ठिकाणास तुकाई हे नाव रुजू झाले. अजूनही देवी पार्वतीच्या पाऊलखुणा या शिळेवरती आपल्याला पाहायला मिळतात. ते या ठिकाणी आहेत आणि ज्या गायीच्या खुरामध्ये शिळा घुसली त्या गायीच्या पायाचे ठसे सुद्धा या शिळेवरती आपल्याला पाहायला मिळतात. समोर जे आपल्याला भक्त दिसत आहेत ते आहेत चंद्रकांत साळुंके. तर या बाजूला त्या गायीच्या पायाचे ठसे आपल्याला पाहायला मिळतात. तर पाहू शकता मित्रांनो, हे मंदिर नैसर्गिक परिसरात व डोंगरात आहे. त्यामुळे यात्रेकरूंना शांत आणि आरामदायी वातावरण देते. मंदिराच्या पाठीमागच्या बाजूस इकडे खाली पाहिल्यानंतर या ठिकाणी आपल्याला दोन रस्ते पाहायला मिळतात. तर तो जो रस्ता आहे तो म्हणजे बायपास आहे तुळजापूर ते सोलापूर. तर थोडंसं झूम करून दाखवतो तुम्हाला. तर तो तुळजापूर आणि सोलापूरचा बायपास रस्ता आहे आणि हा जो रस्ता आहे तो इकडे तुळजापूरच्या मंदिराकडे म्हणजे शहरामध्ये प्रवेश करण्यासाठी हा रस्ता आहे.
तर अगदी निसर्गरम्य या ठिकाणचं वातावरण पण आहे. हे मंदिर उंचावर असल्यामुळे खालून या मंदिराचं दृश्य अगदी नयनरम्य दिसतं आपल्याला. तर या ठिकाणी पण या मंदिराबद्दल माहिती रेखाटली गेलेली आहे. श्री घाटशीळ तीर्थाचे महत्त्व, सौजन्य श्री चंद्रकांत साळुंके, आणि ते चंद्रकांत साळुंके या ठिकाणी बसलेले आहेत. तर पाहून घ्या. यांच्याशी संवाद असा झाला की त्यांचं असं बोलणं होतं की या मंदिराजवळ 2 ते 3 वर्षापूर्वी एक चित्रपटाची शूटिंग पण झाली होती आणि त्या चित्रपटामध्ये यांचा थोडासा सीन पण आहे, हातामध्ये श्रीफळ आणि फुलं घेऊन जाताना. तर त्या ठिकाणाहून तो सीन घेतलेला आहे. मी त्यांना चित्रपटाचं नाव विचारलं पण सध्या त्यांना आठवत नाही. खूप प्रयत्न केला त्यांनी पण चित्रपटाचं नाव त्यांच्या लक्षात येत नाहीये. तर एकंदरीत खूप छान प्लेस आहे. माझं मन या ठिकाणी खूप प्रसन्न झालं. तर परत एकदा या मंदिराचं दृश्य तुम्ही पाहून घ्या. एक रहस्यमय मंदिर या ठिकाणाला म्हणता येईल. या शिखरावर पण छोटी छोटी देवाची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते आणि मंदिराच्या या बाजूला झुडपं आपल्याला पाहायला मिळतात. खूप चांगली प्लेस आहे आणि दर्शनासोबत तुमचं या ठिकाणचं नयनरम्य दृश्य पण आपल्याला पाहायला मिळेल. तर मित्रांनो, या देवस्थानाबद्दल जेवढी माहिती संग्रहित केली होती तेवढी माहिती तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर एकंदरीत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सोबतच लाईक शेअर करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, व्हिडिओला या ठिकाणी थांबूया. तर भेटूया पुन्हा एकदा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.